नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. बहिणीने आंतरधर्मीय प्रेम विवाह केल्यामुळे चिडलेल्या भावाने नातेवाईकांच्या मदतीने मेहुण्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी हा मृतदेह खेड तालुक्यात चाकण आळंदी रस्त्यावरील वन विभागाच्या हद्दीमध्ये एका निर्जन ठिकाणी आणून त्या मृतदेहाला जाळून मृतदेहाचे अवशेष नदीपात्रात फेकले. 3 आठवड्यापूर्वी म्हणजे 15 जून 2024 रोजी घडलेल्या या घटनेचा छडा लावण्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अमीर मोहम्मद शेख वय वर्ष 25, सध्या राहणार मोशी, मूळ राहणार रांधे तालुका पारनेर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पंकज विश्वनाथ पाईकराव, गणेश दिनेश गायकवाड, सुशांत गोपाळ गायकवाड, सुनील किसन चक्रनारायण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांपैकी 3घांना अटक करण्यात आली आहे. अमीर शेख आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलीनं 4 महिन्यांपूर्वी आळंदी या ठिकाणी आंतरधर्मीय विवाह केला. त्यानंतर ते मोशी या ठिकाणी राहत होते. अमीर खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून आरोपींनी 15 जून रोजी अमीरला दारू पाजण्यासाठी बोलावून मोशीमधून त्याचे अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी अमीर याचा गळा आवळून त्याचा खून केला आणि त्याचा मृतदेह आळंदी चाकण रस्त्यावरील निर्जन ठिकाणी नेऊन जाळून टाकला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे अवशेष नदीपात्रात फेकले. अमीरच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपास करून खुनाचा उलगडा करून 3 आरोपींना अटक केली. खेड तालुक्यातील वेताळे येथील स्वातंत्र्यपूर्व काळातील जिल्हा परिषदेच्या शाळेची दगडी भिंत मंगळवारी दिनांक 9 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कोसळली. सुदैवाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शाळांना सुट्टी असल्याने विद्यार्थी शाळेत नव्हते. त्यामुळे या ठिकाणी मोठा अनर्थ टळला आहे. वेताळे ग्रामपंचायतीने खेड पंचायतीच्या बांधकाम विभागाकडे गेली वर्षभरापासून धोकादायक इमारत पाडण्याबाबतचे लेखी पत्रव्यवहार करून देखील शाळा इमारत पाडण्याबाबतचे आदेश मिळू शकले नाहीत असा आरोप सरपंच सविता बंडोपंत बोंबले यांनी केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत स्थानिकांनी संताप व्यक्त केला. ट्रेडिंगमध्ये नफा झाला आहे असा खोटा इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार करून तो काढून घेण्यासाठी महिलेकडून 22,65,000 रुपये घेत एका महिलेची फसवणूक करण्यात आली. ही घटना खेड तालुक्यातील खराबवाडी या ठिकाणी घडली. या प्रकरणी 35 वर्षीय महिलेने महाळुंगी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार metagored.com या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरील ग्रुप कन्सल्टंटच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाळुंगी MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीच्या 2-4 दमदार पावसाने राजगुरुनगर बसस्थानक आवारात पाण्याची डबकी साठली आहेत. एसटी बसमधून प्रवाशांना थेट डबक्यांमध्ये उतरावे आणि चढावे लागत आहे. एसटी बस स्थानकात अस्वच्छता वाढली आहे. प्रवासी व परिसरातील व्यावसायिक आणि रहिवासी असलेल्या सर्वच नागरिकांचा स्थानकात वावर असल्यानं या ठिकाणी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याचे चित्र दिसत आहे. राजगुरुनगर बसस्थानक परिसरात खड्डे बुजवण्यासाठी 6 महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च केला. मात्र परिस्थिती आहे तशीच आहे. लाखो रुपयांचा खर्च अक्षरशः पाण्यात गेला आहे. स्थानक परिसरात एसटी बस थांब्याच्या ठिकाणी मोठमोठ्या आकाराचे व खोल खड्डे पडले आहेत. पाण्यातून बस ये जा करतात व थांबतात सुद्धा. एसटी बसमध्ये बसायला आणि उतरायला प्रवाशांना डबक्याच्या पाण्यातून जावे लागते. राजगुरुनगरमधील स्थानिक पत्रकारांनी याबाबत काय सांगितलंय पाहूया. गेल्या 20 वर्षापासून मी या भागात पत्रकार राजनगर शहरात गेल्या 20 वर्ष या परिसरात या स्टँडच्या मी बातम्या करतोय, पण आत्तापर्यंत काहीच झालं नाही इथं. या जेणेकरून या प्रशासनाने इथं कॉन्क्रिटीकरण करायला पाहिजे होतं, पण काही लोकांना बसमध्ये चढता येत नाही आणि उतरता येत नाही. दर पावसाळ्यात अशीच अवस्था असते इथं नेहमी. कॉन्क्रिटीकरण प्रयत्न झाला, पण निधी येतो निधी जातो किंवा तोच निधी टाकतात, मुरम याचं हे करतात टाकतात. आत्तापर्यंत असं झालं नाही. पण प्रशासनाला माझी एक विनंती आहे, प्रशासनाने आत्ता सध्या तरी काहीतरी थोडंसं तात्पुरती व्यवस्था केली पाहिजे किंवा कॉन्क्रिटीकरण केलं पाहिजे. चासकमान धरण परिसरातील वेताळे गाव परिसरात बिबट्याने शेळी ठार करत 2 पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला. या घटनेने गावकरी भीतीच्या छायेत आले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य बाबाजी वाळुंज यांनी केली आहे. बिबट्याच्या हल्ल्याची ही घटना सोमवारी दिनांक 8 जुलै रोजी घडली आहे. इमारतीचे जिने चढून जाऊन दस्त नोंदणी करणे अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी शक्य होत नाही. त्यामुळे खेड तालुक्यात दस्त नोंदणी कार्यालय अशा ठिकाणाहून स्थलांतरित करण्यात आले आहेत. चाकण शिक्रापूर रस्त्यावरील दस्त नोंदणी कार्यालय पहिल्या मजल्यावर होते, मात्र हा जिना चढून जाणे दिव्यांग वृद्ध मंडळींना शक्य नव्हते. त्यामुळे सदरचे कार्यालय याच इमारतीत तळमजल्यावर मागील काही दिवसांपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. यापूर्वी राजगुरुनगर येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या मजल्यावर असणारे दुय्यम निबंधक कार्यालय
पुणे नाशिक महामार्गावर चांडोली येथील एका इमारतीच्या तळमजल्यावर स्थलांतरित आले होते. आता या दस्त नोंदणी कार्यालयातील अपप्रकार आणि प्रचंड भ्रष्टाचार देखील कमी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रादेशिक हवामान केंद्रानं जिल्ह्यात आज मंगळवार दिनांक 9 जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्यानं संपूर्ण जिल्ह्यातील 12वी पर्यंतच्या सर्व शाळांना आज मंगळवार दिनांक 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी निर्गमित केले होते. अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवरती होऊ नये याकरता हा निर्णय घेण्यात आला होता. खेड तालुक्यातील सर्व शाळा कडकडीत बंद होत्या. प्रत्यक्षात खेड तालुक्यात आज मंगळवारी कुठेही अतिवृष्टी झाली नाही. दिवसभरात 2 ते 3 मध्यम पावसाच्या सरीच बरसल्या. हवामान खात्याच्या अशा बेभरवशाच्या अंदाजावरती मिळालेल्या सुट्टीमुळे विद्यार्थ्यांनी मात्र समाधान व्यक्त केलं आहे. खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित खेड सभापतीपदी दिनेश ठाकूर व उपसभापती सुरेश आदक यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता 5वी व 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत खेड तालुक्यातील 268 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. जिल्ह्यात या परीक्षेत खेड तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे अशी माहिती गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिली. चाकण नगर परिषद कचरा घंटागाड्या रस्त्यात पडत आहेत. बंद गाड्याची देखरेख ठेवण्यासाठी आरोग्य विभाग अपयशी ठरला असून गाड्या बंद पडल्यावर त्या हलवण्यासाठी देखील यंत्रणा नसल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. आज पुन्हा एकदा घडलेल्या अशा घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी धक्का देऊन बंद पडलेल्या गाड्या रस्त्यातून बाजूला केल्या. नगर परिषद आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार यामुळे पुन्हा एकदा जनतेच्या समोर आलाय. चाकणमधील महात्मा फुले नगर जवळील श्रीराम चौकात थेट रस्त्यावर गाड्या पार्किंग होत आहेत. याबाबत पोलीस वाहतूक शाखासह चाकण नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष घालून नो पार्किंग फलक व कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. तसेच पेवर ब्लॉक व रस्ता यामध्ये विभाजक टाकण्याची मागणी होत आहे. लायन्स क्लब चाकण या संस्थेचा 35वा पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला. सन 2024-25 या वर्षासाठी क्लबमधील सुरेश कानडे यांची अध्यक्षपदी तर आशुतोष कानडे यांची सचिव म्हणून आणि किरण सीताराम मेदनकर यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली आहे. मांजरेवाडी पिंपळ तालुका खेड येथील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी शिक्षण प्रसारक मंडळ व वसंतराव मारुतराव मांजरे विद्यालय या संस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब वसंतराव मांजरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीय किरण मांजरे यांच्या निधनानंतर संस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब मांजरे यांची निवड करण्यात आली. तसेच नवनिर्वाचित संचालक म्हणून सचिन किरण मांजरे व अक्षय उर्फ बंटी आनंदा मांजरे यांची निवड करण्यात आली. आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाने प्रहार अपंग क्रांती आंदोलन खेड तालुका यांच्या वतीनं खेड तालुक्यातील 15 दिव्यांगांना आदर्श दिव्यांग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कुरुळी ग्रामपंचायतीच्या वतीनं विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. सिद्धेश्वर मंदिराच्या रस्त्याचे बागडे वस्ती येथील सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे उद्घाटन सरपंच अनिता बधाले, उपसरपंच दीपक डोंगरे, माजी सरपंच शरद मुर्रे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामनिधीमधून सिद्धीबाबाकडे जाणारा रस्ता कामाचे उद्घाटन करण्यात आले. पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाटा या ठिकाणी खाजगी कंपनीच्या माध्यमातून सोलर पथदिवे लावण्यात आले आहेत. अशा प्रकारे सर्वत्र औद्योगिक क्षेत्रात ज्या त्या गावातील कंपन्यांनी तसेच राजगुरुनगर ते मोशी टोलनाकापर्यंत सोलर पथदिवे लावल्यास हरित प्रकाश उपलब्ध होऊ शकेल. MIDC या भागासाठी काही एक करत नाही. स्थानिक ग्रामपंचायत यांना फारसे अधिकार नाहीत. त्यामुळे स्थानिक उद्योग आणि आस्थापना यांनी पुढाकार घेऊन असे लोकोपयोगी उपक्रम राबवण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यातील खेड आणि पुण्यासह सर्वच बाजार समितीमधील बटाट्याची बाजारपेठ आग्रा आणि इंदूर येथील बटाट्यावर अवलंबून असून सध्या आग्रा येथील शीतगृहातील ओल्या बटाट्याची आवक सुरू आहे. वाहतुकीमध्ये बटाटा खराब होत असल्यानं इंदूरच्या चांगल्या आणि सुक्या बटाट्यांच्या दरात प्रति किलो 5 रुपये तर क्विंटल मागे 500 रुपयांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आळंदी येथील ज्ञानेश्वर विद्यालयातील 6 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये चमकले असून ते शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत.
स्वर्गीय शरद जोशी विचार मंचचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खेड तालुक्यातील काळूस आणि इतर 23 गावांचे पुनर्वसन बाधित क्षेत्रावरील शासनाचे शिक्के काढण्याबाबत विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. नोंद देखील झालेली आहे. कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार हा बोगस जमिनी खरेदीमध्ये होतो आहे आणि शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी जमिनी विकल्या जात आहेत. जर शेतकऱ्यांच्या जमिनी परत दिल्या नाही, शेतकऱ्यांच्या मागण्या मग तो दुधाचा 48 रुपये दर असेल, गाईचे आणि म्हशीचा 58 रुपये असेल किंवा ऊसाचा 365 रुपये प्रति क्विंटलचा दर असेल किंवा कांद्याचा 24 रुपये 10 पैशाची मागणी असेल, हा सर्व प्रकारे या ठिकाणी निवेदन दिलेले आहे. सरकारला आज अंतिम इशारा दिलेला आहे की 8 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या समस्येचं निराकरण नुसतं कागदोपत्री नाही तर त्या ठिकाणी शेरे काढले गेले पाहिजे, शेतकऱ्यांना जमिनी परत दिल्या पाहिजे. अन्यथा कलेक्टर ऑफिसच्या समोर शेतकऱ्यांच्या सर्व पाळीव प्राण्यासह बेमुदत आंदोलन या ठिकाणी करण्याचा इशारा या ठिकाणी आज ॲडिशनल कलेक्टर पुण्याला दिलेला आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.